धाराशिवच्या कळंब तालुक्यात एका कामगाराचा मृत्यू झाला। पोलिसांनी विनाकारण मारहाण केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला, तर पोलिसांनी आरोप फेटाळले। मृत्यू प्रकरणी कामगाराचे कुटुंबीय आक्रमक झाले, तर मयत भैरू चौधरी हे आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेल्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी कळंब येथील शिवाजी महाराज चौकातून 4 जुलै रोजी रात्री 11:30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये नेऊन मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। मुरुड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना भैरू चौधरींचा मृत्यू झाला। कळंबला गेल्यावर ते म्हणजे पेलेले होते, दारू पेले होते। मग ती पेलेले होते, मग त्यांनी असं यायचं कळना गेलं, मग ते तिथंच थांबले। मग तिथल्या कळंबच्या पोलीस स्टेशन मधले ती फेरीला येत नसतात का, ते आले आणि पुन्हा तिथून त्यांनी कळंबच्या पोलीस स्टेशन मध्ये नेलं। कळंबच्या पोलीस स्टेशन मध्ये लिहिलं। मग तिथं गेल्यावर माझे पप्पा म्हणले, काय गुन्हा आहे माझा सांगा तर की। मग तसं म्हणल्यावर अजून मारलं, त्यांनी पायावर मारलं आणि पुन्हा पहाटे 5 वाजता आणून सोडलं म्हणले। पहाटे 5 वाजता आणून सोडलं। मग तिथल्या एका टपरीवाल्यांना फोन केला, तुमचे भाऊ इथं आहेत। मग जाऊन अंकलने पुन्हा आणलं घरी। 12:00च्या दरम्यान पोलिसांनी त्याला चौकातून उतरून नेलं, मारहाण केली आणि त्यांनी 5 वाजता स्टेशन कळंबच्या स्टँडमध्ये आणून सोडलं। हे दोन्ही साईडला मारलेलं आहे, दोन्ही ह्या साईडला पायावर मार आहे, इथे मांड्यावर पिंढऱ्यावर मार आहे, तळपायावर मार आहे, पाठीवर आहेत वार। माझी काय चूक आहे मला मारायला लागला? माझी चूक तरी सांगा। त्यानं असं म्हणलेलं असताना सुद्धा त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये नेऊन मारले त्याला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।